राची ढेरे यांच्या ललितबंध या लेखसंग्रहातून इंद्रायणीची ओढ नावाचा लेख. बा तुकारामा, तुझ्या वाणीचा पहिला स्पर्श जेव्हा माझ्या कानामनाला झाला तेव्हा मी अगदी लहान होतो. पहाडाच्या कुशीत विसावलेले माझे गाव, तिथे मारुतीच्या मंदिरात रात्री भजनाला रंग चढू लागला की तुझ्या नावाच्या मुद्रेने मढवलेले अभंग दऱ्याखोऱ्यात घुमू लागत आणि क्षणभर आकाशाशी नक्षत्रांच्या डोळ्यातून दवाचे आनंदाश्रू वाहू लागले. अशा वेळी मी दूर खांबाआड बसून राहील आणि स्वतःला विसरून त्या भजन रंगात रंगून जाईल. मला कंठ नव्हता, पण कान होते आणि रक्ताळलेले मनही होते. या पानाफुलांच्या, जळवायूच्या, नक्षत्रांच्या आणि चंद्रसूर्याच्या जगात, या धरतीच्या धुळीत पहिले पाऊल टाकल्यापासूनच मी वेदनेचा वारसा सांभाळीत होतो. मन प्रतिक्षणी भयाने कंप पावत होते. अळवाच्या पानावर डळमळणाऱ्या दवबिंदूसारखे डळमळत होते. त्या मनाला तुझ्या वाणीत अभयाचे आश्वासन मिळत होते. त्यावेळी माझ्या मनाला काहीतरी जाणवायचे, पण आकळायचे नाही. तुझे अभंग ऐकताना तुझे सारे जीवन आतल्या डोळ्यांपुढे तरळू लागायचे आणि मन स्वतःशीच म्हणायचे, तुकाराम हा तुझ्यासारखाच विकल्प विकारांनी ग्रासलेला, व्यथावेदांनी संत्रस्त झालेला आणि नीतीने नडलेला प्राणी होता. त्यावेळी माझा असा खुळा समज होता की देवाच्या नावाने नुसता टाहू फोडला की देव प्रसन्न होतो आणि जीवनातली सारी दुःखे किरणांत विरणाऱ्या धुक्याप्रमाणे नाहीशी होतात. अस्थींच्या ज्वाळांनी लिहिलेल्या तुझ्या अभंगातील दाहकता त्यावेळी मला कळू शकत नव्हती. एक व्रणविरोपण म्हणूनच मी तुझ्या वाणीकडे पाहत होतो. परंतु आता मला कळून चुकले आहे की ते व्रणविरोपण नाही. पोळलेल्या मनाला शीतलता लाभण्यासारखे त्यात काही नाही. त्यात तेजासारखी दाहकता आहे. त्या आगीत, त्या यज्ञज्वाळांत अस्थींच्या समिधा आणि रक्ताची धृतधारा सोडण्याचे मनसामर्थ्य ज्याच्याजवळ आहे त्यालाच तुझ्या पायांना स्पर्श करण्याचा अधिकार आहे. तुझ्या चरणांचा मागोवा घेणे सोपे नाही. तुझ्या मनाच्या गतीत अनंताची वाटही थिटी पडली याचे मला जाणीव आहे. तुला प्रकाशाचे वेड होते, परंतु अमावस्येच्या अंधाराचे कालकूट उरी रिचवण्याचे सामर्थ्यही तुझ्याजवळ होते. तू जीवनभर सामान्य माणसासारखा वागलास. आम्ही तुला भोळा समजतो. मोकळ्या बंदांची बाराबंदी घातलेले आणि माथ्यावर पागोटे गुंडाळलेले तुझे मनोमय ध्यान आम्ही चितारतो. अस्थी चर्माच्या अन रक्तमांसाच्या माणसाविषयी तुझ्या मनात सहानुकंपा आहे. नसांत नांदणाऱ्या बकासुराशी तुझी चांगलीच ओळख आहे. मेंदूच्या अन मनगटाच्या मर्यादा तू चांगल्या जाणतोस, परंतु तू मनाचा राजा आहेस. तू मनाच्या अंजुळीतून ब्रह्मांडाचे आपोषण घेणारा अगस्ती आहेस. 3.5 हात देहात नांदणाऱ्या तुझ्या आत्म्याला क्षितिजे नाहीत आणि त्याचमुळे तू अवकाशाच्या काळ्या निळ्या पृष्ठावर नक्षत्रांची अभंगगाथा लिहू शकलास. आज जेव्हा हे सर्व जाणवते तेव्हा मनाला इंद्रायणीची ओढ वाटू लागते. जिथल्या जळमातीने तुझ्या अनंत आत्म्यासाठी उलासा प्राकार उभारला त्या भूमीची ओढ वाटू लागते. परंतु रोजची जगण्याची धडपड चालू असते. त्या धडपडीत, त्या विकल आणि विफल खटाटोपात ती ओढ जिरून जाते. आम्ही जगतो, जिवंत असतो म्हणून जगतो. आम्हाला जीवनाविषयी उत्कट रतीही नाही आणि विरतीही नाही. पापपुण्याच्या, भल्याबुऱ्याच्या, निसत्य असत्याच्या संभ्रमाने आमच्या मनाला करंटेपण आले आहे. महाव्याधीने बधिरलेल्या, सडू झडू लागलेल्या गात्रांसारखी आमची
जीवनाविषयीची आसक्ती बधीर झाली आहे. भुकेने वखवकलेल्या कुत्र्याप्रमाणे आमची मने सडलेल्या वासनांची हाडे चघळीत असतात. अशा अवस्थेत कुणीतरी मनाच्या अंतर्भागातून हाक देते, देहूसी जाऊनी देह विसरावा, अंतरी स्मरावा तुकाराम. ही हाक ऐकून मन पुन्हा शोकाकुल होते. देहात राहून देह विसरणे शक्य आहे काय? परंतु तुझ्या विश्वाकार अनुभूती पाहून शंका विरते आणि मन उगाचच हुरहुरू लागते. गगनाचे घरटे करण्यासाठी धडपडू लागते. त्याच्या त्या धडपडीला यश येत नाही. पंख जडलेल्या पाखरासारखी त्याची गती रुद्ध होते आणि आसावलेले डोळे क्षितिजांताच्या पलीकडे एकटक पाहत राहतात आणि अखेर क्षणभराने अश्रुकुंडांतून झिरपणाऱ्या खऱ्या पाण्यात ते बुडून जातात. तुझ्या मनाच्या शक्ती कल्पनातीत आहेत. तू प्रत्यक्ष परमात्म्यासही विवेकाच्या मुशीत जाळलेस आणि संभ्रांतीचे हिणकस दूर सारून तो सोन्याचा गोळा लीलया तळहातावर ठेवून तू निरखीत राहिलास. जनी जनार्दनी ऐकतो हे मात, कैसा तो वृत्तांत न कळे आम्हा. जन्म जरा मरण कवण भोगी भोग, नाना व्याधी नाना रोग सुखदुःखे, पाप पुण्ये शुद्धाशुद्ध आचरणे, ही कोणा कारणे कवणी केली आम्हा. मरण नाश तू तव अविनाश, कैसा हा विश्वास सच मानू. तुका म्हणे तुची निवडी हा गुढार, दाखवी साचार तुची मज. हे तुझे प्रश्न ऐकून प्रत्यक्ष परमात्माही भयग्रस्त झाला असेल. कदाचित अपराधाच्या जाणीवेने तो तुझ्यापासून लपून राहिला असेल. परंतु तू असा तसा नव्हतास. विवेकाच्या नि सत्यशोधनाच्या न्यायासनासमोर तू त्याला खेचलेस आणि त्याच्या अपराधाचे शासन म्हणून त्याला विवेकनिष्ठांचा दास बनविलेस. साधनेच्या पहिल्या वाटचालीत तू विकारांचा मारा खूप सहन केला आहे. दुर्निवार मनाला आवरता आवरता तुझे श्वसन शुद्ध होऊन गेले होते. आपुलेचे मन करवी आपणा बंधन, असा अनुभव तू प्रदीर्घ काळ घेतला आहेस. परंतु शेवटी तू उन्मनावस्था प्राप्त केलीस आणि याची डोळा मुक्तीचा सोहळा अनुभवलास. दांभिकांच्या दिशाभुलीला तू आपले मन बळी पडू दिले नाहीस. मनाला विवेकाचा नित्य अंकुश लावलास आणि नित्य नवा जागृतीचा प्रकाश अनुभवलास. या अनुभूतीच्या प्रकाशात तुझे अंतर्बाह्य जीवन उजळून निघाले आणि नकळे दिवस राती अखंड लागलीसे ज्योती असे जीवन प्रकाशाने ओतप्रोत झाले. तुझे वैकुंठ या जगाच्या पल्याड नव्हते, चंद्रभागेच्या काठीही नव्हते. ते होते इंद्रायणीच्या काठी. तुझ्या कायेच्या कक्षेत नांदणाऱ्या आत्म्याच्या गाभात ते वैकुंठाचे पवाडपण तू सदेह अनुभवलेस. या अवस्थेची कल्पनाही आम्ही करू शकत नाही आणि त्याचमुळे अद्भुतात रमणारे आमचे मन तुला परलोकाचा प्रवासी बनवते. वृक्षवेलीशी सोयरीक करणारे तुझे हृदय या जगाचा तिरस्कार करील तरी कसे? प्रभूच्या करुणेप्रमाणे नित्य वाहणारी इंद्रायणी, जीवनाचा जयघोष करणाऱ्या हसऱ्या वनराजी, चैतन्याचा गर्भ पोसणारी मायाळू धरणी, करंटेपण दडवणारे असीम आकाश आणि आत्म्याचे तपोवन बनलेला तुझा देह, या साऱ्यांविषयी तुझ्या मनात निसंशय प्रीती वसत असणारच. तुला व्यवहारी जगाचे व्यवहार कळत नव्हते. ते व्यवहार चातुर्य तुला नकोसे वाटत होते. तू खराखुरा दिवाळखोर होतास. घेणे
तुला माहीतच नाही. तू सदैव देत राहिलास. तू इंद्रायणीच्या काठी प्रीतीची पेठ बसवलीस आणि आल्या गेल्या सर्वांना मुक्त हस्तांनी तुझे धन देऊ केलेस. ज्यांच्या ओंजळीत गळती नव्हती असे फार थोडे होते. तू दिलेस, पण ते सांभाळण्याचे, वाढवण्याचे बळ कुणाजवळ होते? सर्वांना वाटत होते तुकोबा भोळा, आम्ही मात्र चतुर. परंतु वस्तुस्थिती निराळीच होती. मनाच्या पिशाचाची शेंडी तुझ्या हाती होती. त्यामुळे तू कुबेर बनला होतास. तुझ्या दारी कामधेनू दुभत होती आणि अंगणात आपोदेवी स्वयंस्फूर्तीने सम्मार्जन करीत होती आणि क्षितिजे झाकाळू लागल्यावर तेजस्तत्व तुझ्या दारीच्या वृंदावनात नित्यज्योत फुलवीत होते. तू नित्यमुक्त बनला होतास. मदमत्सरांचे नि कामक्रोधांचे बंध तू उखडून टाकले होतेस. त्यामुळे तुला शत्रू कसा तो ठाऊक नव्हता. तुझ्या स्पर्शाने मातीचे सोने होत असे, पाषाणांतून रत्नकीळ फुलत असे. या किमयेचे रहस्य तूच एका अभंगात सांगितले आहे. चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती. व्याघ्र हे न खाती सर्पतया, विष ते अमृत आघात ते हित, अकर्तव्य नीत होय त्यासी. दुःख ते देईल सर्व सुख फळ, होतील शीतळ अग्निज्वाळा. आवडेल जीवा जीवाची ये घरी, जीवाची ये परी, सकळा अंतरी एक भाव. या किमयेमुळेच तू भोगाची समाधी बांधलीस आणि स्वहस्ते मृत्यूची उत्तर क्रिया साजरी केलीस. या किमयेमुळेच तू अक्षरांचा स्रष्टा बनलास आणि अभंगात गाथा निर्माण केलीस. तुझ्या अभंगांचा ध्वनी कानी आला की मनाला मोह होतो. सिद्धी प्राप्त झालेली नसतानाच प्रसिद्धीची लालसा निर्माण होते आणि मी खुळेपणाने पांढऱ्यावर काळे करू लागतो. परंतु भग्न व्यंजनांनी अक्षरे कशी निर्माण होणार आणि अक्षरांच्या सिद्धीविना अभंग तरी कसा निर्माण होणार? अशा प्रयत्नांत संपूर्ण अपयश ठरलेलेच आहे. अपयशाने विव्हळ झालेले माझे मन तुला उद्देशून उसन्या शब्दांनी आक्रोशू लागते. कधी लागेल गा नख तुझे माझिया गळ्याला आणि समर्थांचा स्वर माझिया गा व्यंजनाला. तुझ्या चरित्रातील तो प्रसंग मला नेहमी आठवतो. परतत्वाच्या स्पर्शाने पावन झालेली, मानवतेविषयीच्या करुणेने ओथंबलेली आणि दुरितांचे तिमिर नाहीसे करणारी तुझी तेजस्विनी वाणी तू स्वहस्ते इंद्रायणीत बुडवलीस. या तुझ्या कृत्याने तथाकथित धर्मरक्षकांना संतोष झाला. तू इंद्रायणीच्या तीरावर धरणे धरलेस आणि हृदय पिळवटून परमात्म्याला हाक दिलीस. पाषाणाची खोड घेऊन बैसलासी, काय हृदयेशी झाले तुझवरी आता प्राण मी त्याजीन, हत्या मी घालीन पांडुरंगा. असा हा आक्रोश जणू पांडुरंगाच्या कानी केला. पाषाणाची खोड टाकून तो चैतन्य घन जणू सहस्रावधी जनांच्या हृदयांत उतरला आणि स्वमुखाने तुझ्या अभंगवाणीचा उद्घोष करू लागला. ज्या इंद्रायणीत वह्या बुडविल्या होत्या त्याच पवित्र सरितेच्या तरंगांवर तुझी अमृतवाणी तरंगू लागली. अणुरेणूला जिभा फुटल्या आणि विशाल आकाशाच्या कानांत त्या अभंगांचा विराट निनाद घुमू लागला. कोण सांगायास गेले होते देशोदेश, वाऱ्या हाती माप, समर्थ तो माझा बाप. अशी तुझी याविषयीची साक्ष आहे. हा तुझ्या अक्षरांच्या सामर्थ्याचा विराट प्रत्यय आहे. हे सर्व आठवते आणि मी इंद्रायणीच्या ओढीने अस्वस्थ होतो. वाटते तिच्या जळराशीत अजूनही तो अभंग स्पर्श जागता असेल. धन्य आम्ही तुका देखियला असे गौरवाने सांगणारे वृक्ष अजूनही तिच्या तीरावर
उभे असतील, तेथील अणुरेणूत तुझ्या पदस्पर्शाची उष्ण संवेदना अजूनही थरथरत असेल. लेख समाप्त.